यानंतर कोल्हापुरातली एक ब्रेकिंग बातमी आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे। 2 जून ते 1 जुलै पर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश काढण्यात आलेले आहेत। विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग यांनी हे आदेश काढलेले आहेत। प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवण्यात आलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गोकुळ दूध संघाची जी बहुचर्चित निवडणुकीचा बिगुल आता वाजलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, नक्कीच आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून गोकुळची निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। एकूणच आपण पाहतो की गोकुळच्या सहकार विभागानं या ठिकाणी आपण पाहतो की उपनिबंधकांनी या आदेश जारी केलेला आहेत आणि त्याचबरोबर प्रारूप मतदार यादीची तारीख जी आहे ती 2 जून ते 1 जुलै या कालावधीत सादर करावे अशा प्रकारचं आदेश दिलेला आहे आणि त्याचबरोबर ठराव सादर देखील करावे असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पण एकूणच आपण पाहतो की विरोधी ज्या पद्धतीनं गटानं ही निवडणूक पुढे जावं, प्रशासक राहावा आणि त्या कार्यकालामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेत ही गोष्ट पुढे यावी यासाठी प्रयत्न करत होते, त्याला कुठेतरी खीळ बसले असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहतो की निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मुख्य मतदानाची तारीख मात्र अद्याप कळू शकलेली नाही, पण प्रक्रिया एकूण सुरू झालेली आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं ही महत्वाची घडामोड म्हणता येईल। कारण आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावल्यानंतर 90 दिवसाच्या आत निवडणूक घ्या अशा प्रकारचा आदेश पारित केला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी ही निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे गोकुळची निवडणूक आता सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि सर्व प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। अगदी प्रताप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।